नमस्कार. घटना फक्त TCS किंवा इस्लामिक मानसिकतेची नव्हती. घटना ही होती की प्रत्येक वेळेस बऱ्याचदा एका विशिष्ट धर्माला का टार्गेट केलं गेलं. म्हणजे तुम्ही बघा, आजही बऱ्याचदा हिंदुत्व किंवा कट्टर हिंदुत्व असणं अनेकांना रुचतच नाही आहे. म्हणजे प्रामुख्यानं काही धर्मांचे वेगवेगळी माणसं जेव्हा हिंदू धर्माची किंवा हिंदू धर्मातल्या देवदेवतांचा सगळ्यांचा अपमान करतात. TCSच्या प्रकरणातल्या FIRमध्ये सुद्धा स्पष्ट शब्दात लिहिलं आहे. मग कोणत्या धर्मातली माणसं ही किती शिकली आहे याच्यावरून जर त्यांना खरं तर मानवताच कळत नसेल तर त्या धर्मातल्या लोकांनी जरी त्यांचा विरोध केला आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण हिंदू धर्माच्या विरोधात बोललं गेलं तर आपल्याला कदाचित असं वाटतं की नाही, सर्व धर्म समभाव पाहिजे असं आपल्यातली हिंदू माणसं बऱ्याचदा रुजवतं. पण लक्षात घ्या, त्यासोबतच आपल्या धर्माची छेडछाड करणाऱ्या माणसांना आपण कधी सरळ करणार आहोत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मग अमरावतीचं प्रकरण असू द्यात किंवा वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी प्रवृत्ती असू द्यात, यात केवळ फक्त हिंदू धर्मच का टार्गेट केला जातो दरवेळेस. आणि जरी हिंदू धर्म टार्गेट केला जातो तर बाकीच्या धर्मांची माणसं निषेध म्हणून तरी आपल्यासाठी उभी राहतात का, हा खरं तर प्रश्न होता. तरीसुद्धा मला वाटत नाही आहे की आपल्यातल्या अनेक लोकांना अजून आपलं हिंदुत्व असण्याचा अभिमान आहे किंवा आपल्या लोकांना त्रास देतोय हे सुद्धा सर्व धर्म समभावाच्या चौकटीतनं बघायची जर वेळ येत असेल तर कदाचित आपण चुकतोत का, हा विचार केला गेला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. इथे शैक्षणिक किंवा इथे फक्त किती शिकलोय याच्यावरनं विशिष्ट धर्मातल्या व्यक्तींची मापं काढणं हाच एक उपाय नाही आहे. तर ही प्रजात किंवा या पद्धतीची मानसिकता याला ठेच पोहोचवण्यासाठी किंवा याला ठेचण्यासाठी आपल्या धर्मातली माणसं कधी उभी राहणार आहे आणि ती आपल्यासाठी कधी उभी राहणार आहे, हा मूळ प्रश्न आहे.